हे लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, पीसीबी तयार करायचे, प्रिंटेड सर्किट बोर्ड तयार करायचा. ठीक आहे. प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजे काय असते की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिले असेल, ते जे बोर्ड असतात त्याच्यावरती पूर्ण वायर्स वगैरे असतात त्याच्यात पालाय. तर ते सर्किट बोर्ड जे आहे, पीसीबी जे आपल्याला याच्यावरती तयार करायचं. हे एक कॉपरची प्लेट असते, याच्यावरती एका बाजूला पीव्हीसी मटेरियल असते आणि एका बाजूला कॉपर मटेरियल. ठीक आहे. याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू काय काय लागेल तुम्हाला, एक प्लेट लागेल, त्याच्यानंतर एक डिझाईन लेआउट तयार करणं आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रिंट काढून घ्यायची, त्यानंतर एक कार्बन पेपर, इंक, FeCl3 चं केमिकल म्हणजे फेरिक क्लोराईड. ठीक आहे. एक केमिकल जे आहे ते चंद्रासाठी घातक असते, म्हणून डायरेक्टली त्याला स्पर्श करायचं नाही, किंवा तोंडामध्ये उडणार नाही, डोळ्यात उडणार नाही याची काळजी घ्यायचो, केअरफुली याला हँडल करायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक टेप, ब्रश, पाणी आणि हँडग्लोव्स. केमिकलला हात लावत असताना हँडग्लोव्सचा वापर करणे गरजेचे आहे. ठीक आहे. तर आता पहिले काय करायचं याला, सुरुवातीला प्लेट घेतली आपण. सर्वात आधी काय करायचं, आपण जे साईन पेपर आहे आपल्याला, साईन पेपरने काय करायचं, कार्बन जे आहे वरचं कॉपर प्लेट जी आहे ती घालून घ्यायची. ठीक आहे. बघा, आता आपण याला काय केलं, साईन पेपरने साफ करून घेतलं. याच्यानंतरची प्रोसेस काय राहील की याच्यावरती एक कार्बन ठेवायचं या पद्धतीने, आणि त्याच्यावरती काय करायचं, आपली ड्रॉइंग ठेवायची. ड्रॉइंग ठेवल्यानंतर टेपच्या साह्याने काय करायचं, त्याला चिपकून घ्यायचं. त्याचं कारण असं की ते ड्रॉइंग आपण जेव्हा स्केच करू याच्यावरती, हा कार्बन टाकल्यामुळे काय होईल की याच्यावर जे स्केच करू ते या प्लेटवरती होऊन जाईल. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला मग त्याच्यावरती इंक मारायची, म्हणून आधी काय करू, आपण याला चारी साईडने पॅक करून देऊ, म्हणजे टेपच्या साह्याने याला इकडे तिकडे गेला नाही पाहिजे, तो सरकला नाही पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय केलं, याच्यावरती टेपच्या साह्याने याला चिपकून केलं. आता समोरचं काम काय आपलं, पेनच्या साह्याने किंवा पेन्सिलच्या साह्याने याला काय करायचं, आखून घ्यायचं. याच्यावरच्या डिझाईन पूर्ण आखून घ्यायचा. ह्या पेनाने किंवा पेन्सिलने केल्यानंतर काय होईल, जो तुम्ही कार्बन पेपर ठेवलेला आहे त्यामुळे काय होईल, ते त्या प्लेटवरती ते डायग्राम उमटून जाईल. ठीक आहे. तर ते करा आता. काय केलं आपण, ते पहिले त्याच्यावरती स्केच करून घेतला. आता बघून घेऊ त्याचं की ते पूर्ण उमटलं की नाही कार्बन निघाली. बघा, चांगल्या पद्धतीने आपली डायग्राम त्याच्यावरती उमटलेली आहे. या बाजूनं आणि या त्याच्यामध्ये कागदी टेपच्या साह्याने काय करणार, लेआउट आपण बरोबर व्यवस्थित आखून घेतले, म्हणजे सरळ आले पाहिजे यासाठी. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, यामध्ये जे इंक आहे त्या ब्रशच्या साह्याने ते इंक भरून घेणार आहोत. ठीक आहे. भरून झालं पाहिजे.
काय केलं पहिले याच्यावरती पूर्ण इंक मारून घेतली. इंक मारल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिट थोडस सुकू द्यायचं आहे. सुकल्यानंतर काय करू, इथे जे होल दिसतात तिथे होल करून घेऊ आपण. ठीक आहे. याच्यावरती होल मारून घेते. आता आपण काय करणार आहे, टेप काढून घ्यायची. टेप काढल्यानंतर पाहून घ्यायचं कुठून जर समजा मिसमॅच झालं असेल किंवा इंक निघली असेल तर आपण याची काय करू, इंक पुन्हा एकदा लावून देऊ, इंक सुटू देऊ आणि नंतर आपल्या FeCl केमिकल आहे त्याच्यामध्ये आपण याला बुडवायचं. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता आपण इंक काढल्यानंतर आपले पट्ट्या काढल्या, त्याच्यानंतर या पद्धतीने ते डिझाईन त्याच्यावरती उमटली आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे, याला आपण 10 ते 15 मिनिट वाढू देऊ. त्यानंतर आपण या केमिकल मध्ये सोडू द्यायला. ठीक. ते PCB सुकलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, एका भांड्यामध्ये आपण काय घेतलं, साधं पाणी घेतलंय. ठीक आहे. आता FeCl चा आपण द्राव खोलू आणि ते याच्यामध्ये टाकून देऊ. याच्यात केमिकल रिएक्शन बघा आता कशा पद्धतीचं. हे जे FeCl केमिकल आहे हे अत्यंत हानिकारक असते, म्हणून हँड ग्लोव्ह घातल्याशिवाय कुणीही काही करायचं नाही. त्याच्यात गडा काढ दाखव पाण्यामध्ये टाकायचा गुड हात. बघा याचं काय होते, केमिकल रिएक्शन होऊन राहिलं ते पूर्ण त्याच्यात काय होते, विरघळून जाते. याने काय होत असते, या केमिकलने हे जे कॉपर मधामध्ये कॉपर आहे हे सर्व या केमिकलने काय होऊन जाईल, निघून जाईल. आणि जिथे इंक लागलेली आहे ते फक्त इंकच्या खाली कॉपर आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीचं कॉपर मधातून निघून जाईल आणि फक्त इंकच्या खालचं राहील. त्याच्यामध्ये याला बुडवल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. हे अतिशय हानिकारक असते. काम झालं की व्यवस्थित याला बाजूला ठेवून द्यायचं. आणि कधीही विदाऊट हँडग्लोव्हजने ते केमिकल पकडायचं नाही, कारण ते शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे. याच्यामध्ये आतमध्ये प्लेट टाकायचं केमिकल मध्ये. बघा हे अशा पद्धतीनं बनलेलं आहे केमिकल सर्व. कुणीही हात टाकायचं नाही. तुम्ही बाजूला जर हात लावला तुम्हाला हे गरम झालेलं आहे. ठीक आहे. आता काय कर, याला घे आणि यामध्ये आता त्या प्लेटला बरोबर त्याच्यामध्ये सरळ जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, सोडून दे, सोडून दे. बघू का, हा त्यांना नाही, पेंचेस पकड, थोडं आलं का, आलं का प्रेस कर त्याच्यावरती. बस आलं तर कमीत कमी याला काय करायचं, 10 ते 15 मिनिटं मुवमेंट चालू ठेवायची याची. पण विदाऊट हँड ग्लोव्ह आपण काम करायचं नाही यावरती. ठीक आहे. केमिकल हानिकारक. आता बघा हे 10-15 मिनिटं आपण आपल्याला काय केलं, या केमिकल मध्ये मिक्स केलं. त्यानंतर आता आपण याला बाहेर काढू. ठीक आहे. बाहेर काढल्यानंतर काय करू, याला कपड्याने व्यवस्थित साफ करून घेऊ.
ठीक आहे, हे बघा. यानंतर आपली पीसीबी रेडी झालेली आहे. दिसत आहे जिथे इंक लावली होती आपण त्याच्यावरचा कॉपर निघाला का? नाही निघाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे की थोडं थोडं एक्स्ट्रा बाहेर गेलेलं आहे. तर हे काय करायचं असते की आपल्या ब्लेड जी असते त्या ब्लेडच्या साह्याने व्यवस्थित त्याला साफ करून घ्यायचं. जे एक्स्ट्राचं मटेरियल आहे ते बाहेर काढून घ्यायचं आणि एका लेवल मध्ये घ्यायचं. ठीक आहे, त्याआधी आता केमिकल मधून आपण काढलं तर याला पेट्रोलनी काय करून घ्यायचं, वॉश करून घ्यायचं. आता यामध्ये आपलं शेवटचं काम काय राहिलं आहे की ते पीसीबी डिझाईन जी झाली आहे त्याच्या आजूबाजूला जे केमिकल राहिलेलं आहे, कॉपर राहिलेलं आहे, ते आपल्याला काय करणार आहे, ब्लेडनी काढून घेणार आहे. ठीक आहे, ब्लेडनी काढून घेतल्यानंतर आपली पीसीबी एकदम ओके झाली. प्रिंटेड सर्किट बोर्ड पूर्ण तयार झालेला आहे. ठीक आहे, आता शेवटचं काम काय, आपण काय केलं, ब्लेडनी त्याला व्यवस्थित सेट करून घेतलंय. आता आपलं काम काय की बरोबर कंटिन्युटी मध्ये आहे की नाही ते चेक करणं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण ते म्हणजे हे सर्किट इथं जोडलं आहे की नाही हे सर्व पाहणं आहे. ठीक आहे, याला काय करू, आपण मल्टीमीटर घेऊ. मल्टीमीटरनी काय करू, बझरवर सेट करायचं आणि याला काय करू, जोडून. तसा एक हा पॉईंट घेतला आपण याचा सुरुवातीला, एक कोणता हा पॉईंट वर आलाय सरळ, इथे बघू आपण कंटिन्युटी आहे 1. तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये कंटिन्युटी दाखवत आहे तो उचलला बरोबर. त्यानंतर दुसरा पॉईंट बघू आपण, इथून दाखवत आहे. याचा अर्थ की आपले काय पॉईंट पूर्ण कनेक्ट आहे. त्यानंतर ह्यावाला घेऊ, आलाय. कुठलाही एक पॉईंट जर घेतला, समजा इथे घेतला आणि मी इथे घेतला तरी सुद्धा इथे दाखवत आहे. तर याचा अर्थ काय आहे की आपली पीसीबी जी आहे ती पूर्ण कम्प्लीट ओके झालेली. ठीक आहे.